नमस्कार. एम शेअर बाजार ह्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. पाहूयात शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी. ऑरोबिंदो फार्माची उपकंपनी थेरानेम बायोलॉजिक्स प्रायव्हेट लिमिटेडने मर्क शार्प अँड डोम सिंगापूर ट्रेडिंग पीटी सोबत असलेल्या विद्यमान CMO कराराचा विस्तार केला आहे. कंपनीने एक अतिरिक्त उत्पादन वेळापत्रक देखील स्वाक्षरी करून निश्चित केले. HBC फायनान्शियलने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत. कंपनीचा नफा वार्षिक आधारावर 531 कोटींवरून वाढून 751 कोटी झाला आहे. तसेच नेट इंटरेस्ट इन्कम देखील 1973 कोटींवरून वाढून 2399 कोटींवर पोहोचले. कंपनीने प्रति शेअर 2 रुपयाचा अंतिम लाभांश जाहीर केला आहे. ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्सने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत. कंपनीने मजबूत कामगिरी नोंदवली आहे. कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 7.25% वाढून 547 कोटी झाला आहे, जो मागील वर्षी 510 कोटी रुपये इतका होता. ग्रॉस प्रीमियम 16.9% वाढीसह 8074 कोटींवर पोहोचला आहे. तर ऑपरेटिंग प्रॉफिट 31.3% वाढून 546 कोटी झाले. GMR एअरपोर्ट लिमिटेड कंपनीने मार्च महिन्याचे चौथ्या तिमाहीचे आणि मागील संपूर्ण आर्थिक वर्षाचे व्यावसायिक आकडे जाहीर केलेत. कंपनीच्या मते दिल्लीतील मार्च महिन्यातील प्रवासी वाहतूक थोडीशी घटली असून चौथ्या तिमाहीत प्रवासी वाहतूक वर्ष दर वर्ष 2.7% वाढली आहे. इराण संकटाच्या पार्श्वभूमीवर हैदराबादमधील मार्च ट्रॅफिक 12% घटला आहे. यामुळे एकूण प्रवासी वाहतूक 1.5% कमी झाली आहे. एअरक्राफ्ट मूव्हमेंटमध्येही हाच कल दिसून आला आहे. सामी हॉटेल लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी सामी स्कायलाईन प्रायव्हेट लिमिटेडने 15 एप्रिल 2026 रोजी INGKA सेंटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सोबत करार केला आहे. हा करार नोएडा येथे उभारल्या जाणाऱ्या सुमारे 25 लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या मिश्र वापर प्रकल्पातील सुमारे 162 खोल्यांच्या हॉटेलशी संबंधित आहे. जॉन कॉक केरिलला JSW स्टील कोटेड प्रॉडक्टकडून सुमारे 300 कोटींची मोठी ऑर्डर मिळाली. या व्यवहारामुळे कंपनीच्या औद्योगिक प्रकल्पांच्या पोर्टफोलिओमध्ये बळकटी येणार आहे. लॉजिस्टिक क्षेत्रातील अल कार्गो टर्मिनल्सने मार्च महिन्यात एकूण व्हॉल्यूममध्ये 4% आणि मासिक 2% वाढ नोंदवली आहे, ज्यामुळे कंपनीची ऑपरेशनल मजबूती दिसून येते. फिनो पेमेंट बँकने आपल्या स्मॉल फायनान्स बँक ट्रान्झिशनला मजबूत करण्यासाठी फिनॅकल CBS मायग्रेशनमध्ये 200 कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. UFO मूव्हीजने चायना फिल्म ग्रुपद्वारे प्रोत्साहित सिनिटीसोबत भागीदारी केली आहे. या सहकार्याद्वारे भारतातील प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर अधिक इमर्सिव्ह आणि उत्कृष्ट सिनेमॅटिक अनुभव देण्याचे उद्दिष्ट कंपनीचे आहे. ब्रिगेड ग्रुपने बेंगळुरूमध्ये 8.63 एकर जमिनीसाठी जॉईंट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट साईन केला आहे. ह्या प्रकल्पाची अंदाजित ग्रॉस डेव्हलपमेंट व्हॅल्यू सुमारे 7200 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. लॉजिस्टिक क्षेत्रातील कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला ब्रेथवेथ अँड कंपनीकडून 175.36 कोटींची ऑर्डर मिळाली आहे. रुबिकॉन रिसर्चने एरिना लाईफ सायन्सेसमध्ये 200 कोटींची गुंतवणूक करून 85% हिस्सा अधिग्रहित केला आहे. ट्रिमकेन इंडिया कंपनीने बुधवारी बाजार बंद झाल्यानंतर माहिती दिली आहे की त्यांच्या संचालक मंडळाची बैठक 14 मे रोजी होणार आहे, ज्यामध्ये कंपनी निकालांसोबतच डिव्हिडंडचा विचार करणार आहे.